नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. टेट परीक्षा 2025 साठी संपूर्ण सामान्य विज्ञान आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजन करणार आहोत. तर 6वी ते 8वीचा जो जुना सिलेबस आहे आणि नवीन सिलेबस आहे, दोन्ही सिलेबसमधून आपण सर्व प्रश्न एकत्रित करून आजची PDF तयार केलेली आहे आणि ही PDF तुम्हाला अक्षय गोरे या प्ले स्टोअरवरील ॲपवर भेटणार आहे आणि ती संपूर्णतः मोफत असणार आहे. त्यामुळे प्ले स्टोअरवर जाऊन अक्षय गोरे हे ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी मानसशास्त्र विषयाच्या आज 20 मोफत टेस्ट सिरीज ॲड केलेल्या आहेत. तसेच इतर विषयांच्या नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण नसणार आहे. प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपामध्ये आपण संपूर्ण महारिव्हिजन करणार आहोत. येणाऱ्या टेट परीक्षेसाठी एकमेव विज्ञान विषयाचा व्हिडिओ असणार आहे. हा एकच व्हिडिओ तुमची संपूर्ण रिव्हिजन करून देणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी एवढीच तयारी करून आपण जायचं आहे विज्ञान विषयाची. चला सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न पहिला पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सूचना, ज्यांना कुणाला व्हिडिओ पाहायचा नसेल ते फक्त ऑडिओ ऐकून देखील याची रिव्हिजन करू शकतात. अशा प्रकारे हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. प्रश्न आणि उत्तर एवढंच आपण पाहणार आहोत, परंतु सर्वच प्रश्न हे आपल्या शालेय अभ्यासक्रमातील स्टेट बोर्डमधील असणार आहेत. 6वी ते 8वीच्या सिलेबसवरचे आणि दोन्ही नवीन आणि जुना दोन्ही सिलेबस याच्यातून कव्हर होणार आहेत. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला पुस्तक वाचण्याची आवश्यकता लागणार नाही. चला सुरुवात करूया प्रश्नांना. प्रश्न पहिला, अन्नपचनास मदत करणाऱ्या रसांना काय म्हणतात? उत्तर आहे पाचक रस. अन्नपचन म्हणजे काय? अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होऊन नंतर रक्तात मिसळते, यास अन्नपचन असे म्हणतात. साथीचे रोग कोणते आहेत? हिवताप, टायफॉइड, कावीळ आणि कॉलरा. संसर्गजन्य रोग कोणते आहेत? क्षय आणि घटसर्प. यानंतर आतड्याचे रोग कोणते? उत्तर आहे टायफॉइड, कॉलरा आणि जुलाब. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पाण्यावाटे प्रसार होणारे रोग कोणते आहेत? उत्तर आहे कावीळ, टायफॉइड, कॉलरा आणि पोलिओ. यानंतर स्पर्शावाटे प्रसार होणारे रोग कोणकोणते आहेत? तर खरूज आणि नायटा. स्पर्शावाटे होणारे रोग खरूज आणि नायटा. BCG त्रिकोणी लस केव्हा देतात? उत्तर आहे जन्माला आल्याबरोबर लगेच. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात यासाठी ही लस दिली जाते. ORS जलसंजीवनी म्हणजे काय? ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. यानंतर पाणी किती मिनटं उकळल्यानंतर त्यामधील जंतूंचा नाश होतो? 15 ते 20 मिनटं पाणी उकळल्याच्या नंतर त्यामधील जंतूंचा नाश होतो. यानंतर चला, खडकापासून मातीचा 2.5 सेंटीमीटर पातळ थर तयार होण्यासाठी किती काळ लागतो? 800 ते 1000 वर्ष. पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात, हे मत कोणी मांडलं? महर्षी कणाद. महर्षी कणाद यांच्या मते पदार्थांचे अतिसूक्ष्म कण म्हणजे काय? उत्तर आहे पिलव. हत्ती रोगासाठी कोणत्या कीटकामुळे त्याचा प्रसार होतो किंवा हत्ती रोग कोणत्या कीटकामुळे होतो? उत्तर आहे क्युलेक्स नावाचा कीटक आहे. यानंतर वनस्पतीचे वर्गीकरण कोणी केले? कॅरोलस लिनियस. शरीरास उपयुक्त नसणारे पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात, त्यास काय म्हणतात? उत्सर्जन असं म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा वनस्पती संबंधीचे. द्विवार्षिक वनस्पती कोणत्या? मुळा, गाजर आणि बीट द्विवार्षिक आहेत. बहुवार्षिक वनस्पती कोणत्या? आंबा, पिंपळ, वड. बहुवार्षिक 2पेक्षा जास्त वर्षांच्या. ठीक आहे. आणि वार्षिक वनस्पती कोणत्या आहेत? झेंडू, सूर्यफूल, ज्वारी, मका, बाजरी. TETच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे, वार्षिक वनस्पती कोणत्या? झेंडू, सूर्यफूल, ज्वारी, मका, बाजरी या वार्षिक वनस्पती आहेत. द्विवार्षिक वनस्पती कोणत्या? मुळा, गाजर, बीट. आणि बहुवार्षिक आंबा, पिंपळ, वड. पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना काय म्हणतात? पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. माणूस, बेडूक, हत्ती, साप हे पृष्ठवंशीय प्राण्यांची उदाहरणं आहेत. यानंतर पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना काय म्हणतात? उत्तर आहे अपृष्ठवंशी प्राणी. उदाहरणार्थ गोगलगाय, झुरळ, अमिबा, खेकडा, फुलपाखरू आणि गांडूळ. पिल्लांना जन्म देणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? जरायूज असं म्हणतात. मुळाच्या टोकावर केसासारखे धागे असतात, त्यास काय म्हणतात? मूलरोम असं म्हणतात. बीजामध्ये कोणते भाग असतात? आदिमूळ आणि अंकुर हे 2 भाग बीजामध्ये असतात. वनस्पतीमध्ये फलधारणा कशामुळे होते? पुमंग आणि जायांग याच्यामुळे वनस्पतीमध्ये फलधारणा होते. पेरे आणि पान यांच्यामध्ये कोंबासारखा भाग दिसतो, त्यास मुकुल असं म्हणतात. त्यास काय म्हणतात? मुकुल असं म्हणतात. यानंतर पुमंग कशाचे बनलेले असते? पुंकेसराचे बनलेले असते. जायांग कशाचे बनलेले असते? स्त्रीकेसराचे बनलेले असते. वनस्पतीचे वर्गीकरण कोणी केले? कॅरोलस लिनियस यांनी केलेलं आहे. यानंतर शरीरास उपयुक्त नसणारे पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात, त्यात काय म्हणतात? उत्सर्जन. प्रश्न रिपीट झालेला आहे, परंतु ठीक आहे. चला यानंतर महत्त्वाचे प्रश्न पाहूया. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न असणार आहे पहा. 1960 सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांचं पदक किती सेकंदांनी हुकलं होतं? उत्तर आहे 1/10.
1984 साली लॉस एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक शर्यतीमध्ये PT उषा यांचं पदक किती सेकंदानं हुकलं होतं? 1/100. यानंतर एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असं म्हणतात. चालीचं CGS पद्धतीतील एकक कोणतं? सेंटीमीटर पर सेकंद हे CGS पद्धतीतील एकक आहे. MKS पद्धतीमधलं चालीचं एकक कोणतं आहे? मीटर पर सेकंद. मीटर प्रति सेकंद हे चालीचं एकक आहे MKS पद्धतीमधलं. क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा वेग कशाद्वारे मोजतात? रडार यंत्रणेद्वारे. हातपायाच्या शरीराच्या भागाकडून लावल्या गेलेल्या बलाला काय म्हणतात? स्नायुबल असं म्हणतात. यानंतर वस्तू व पृष्ठभाग यामध्ये एक बल कार्य करते त्यास घर्षण बल असं म्हणतात पहा. आणि महत्त्वाची नोट, घर्षण बल जे आहे ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करत असतं. मॅग्लेव ट्रेनमध्ये चुंबकाचा वापर होतो, तर या ट्रेनचा ताशी वेग किती असतो? 500 ते 580. ठीक आहे, ताशी वेग असतो. यानंतर एकाच दिशेने जाणाऱ्या गतीला रेषीय गती असे म्हणतात. बरोबर. चला, यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असं म्हणतात. उदाहरणार्थ झोपाळा. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून जाते त्या गतीला नियतकालिक गती असं म्हणतात. उदाहरणार्थ पृथ्वीची सूर्याभोवतीची गती, ती कशी आहे? नियतकालिक गती आहे. यानंतर ज्या गतीची दिशा सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात. उदाहरणार्थ फुलपाखराची गती. TETमध्ये विचारलेले प्रश्न आहेत, खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला परत 6वी ते 8वीची पुस्तक वाचण्याची आवश्यकता लागणार नाही, याची काळजी घेण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं सर्वच प्रश्न महत्त्वाचे आहेत. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असं म्हणतात. पारंपरिक ऊर्जांचे स्रोत कोणते? कोळसा, डिझेल, पेट्रोल हे पारंपरिक आहेत. आणि अपारंपरिक कोणते पहा? सौर ऊर्जा, पवनचक्की, समुद्राच्या लाटा. या ठिकाणी म्हटलं जातं की आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोत जास्तीत जास्त वापरले पाहिजे, कारण पारंपरिक ऊर्जा स्रोत एक दिवस संपणार आहेत, जसे की कोळसा, डिझेल, पेट्रोल. आणि आपण काय वापरलं पाहिजे? सौर ऊर्जा, पवनचक्की आणि समुद्राच्या लाटा यांच्यापासून निर्माण झालेली ऊर्जा वापरली पाहिजे. ठीक आहे, चला. मातीचे कण तळाशी जाऊन बसण्याच्या क्रियेला काय म्हणतात? याला म्हणतात निक्षेपण. मातीचे कण तळाशी जाऊन बसण्याची क्रिया. गोबर गॅस संयंत्रणामध्ये शेणावर सूक्ष्मजीवांची प्रक्रिया घडवून आणतात, त्यापासून कोणता वायू तयार होतो? CH4 म्हणजे काय? मिथेन. यानंतर लाळेमध्ये कोणता पाचक असतो? टायलिन नावाचा पाचक लाळेमध्ये असतो पहा. जठरामध्ये जठर रस असतो. यानंतर यकृतामध्ये कोणता पाचक असतो? यकृतामध्ये पित्तरस असतो पहा. स्वादुपिंडामध्ये स्वादुरस असतो. यानंतर पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे कार्य कोणत्या इंद्रियाचं आहे? लहान आतड्याचं आहे. पाणी शोषण्याचे कार्य कोठे केले जातं? मोठ्या आतड्यामध्ये. लक्षात ठेवा इंद्रियांची कार्य. पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचं कार्य लहान आतड्याचं आणि पाणी शोषण्याचं कार्य मोठ्या आतड्याचं आहे. यानंतर स्थायूंना उष्णता दिल्यानंतर काही स्थायूंचं रूपांतर प्रथम द्रवात म्हणजे लिक्विडमध्ये न होता डायरेक्ट गॅसियसमध्ये म्हणजेच वायूमध्ये होतं, याला संप्लवन असे म्हणतात. याला काय म्हणतात? संप्लवन असे म्हणतात. ठीक आहे, पहा. समजा स्थायू आहे, समजा कापूर आहे, त्याला उष्णता दिली, त्याचं लिक्विड न होता डायरेक्ट त्याचं गॅस स्टेटमध्ये रूपांतर होतं. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न, खूप वेळेस MPSCमध्ये इतर स्पर्धा परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न. 1984 साली भोपाळ गॅस दुर्घटनेच्या वेळी 1984 साली भोपाळ या ठिकाणी गॅस दुर्घटना झाली होती. त्यावेळी युनियन कार्बाइड या कंपनीचे अध्यक्ष कोण होते? वॉरेन अँडरसन हे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. यानंतर समुद्रसपाटीपासून किती किलोमीटर उंचीवर वातावरणात ओझोन वायू असतो? तर समुद्रसपाटीपासून 17 ते 26 किलोमीटरच्या वर, ठीक आहे, त्या ठिकाणी ओझोन वायू असतो. यानंतर भोपाळ गॅस दुर्घटना हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे इतिहासाच्या दृष्टीनं. 3 डिसेंबर 1984 या दिवशी झालेला आहे. पहा, भोपाळ दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला होता? हा देखील खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न, पाठच करून ठेवा. मिथाईल आयसोसायनाईड. मिथाईल आयसोसायनाईड हा वायू बाहेर पडला होता. 3 डिसेंबर 1984 या दिवशी ती दुर्घटना झालेली आहे. यानंतर पृथ्वीच्या भूकवचाची जाडी जमिनीखाली किती किलोमीटर असते? तर पहा, 30 ते 70 किलोमीटर त्या ठिकाणी जाडी असते. यानंतर चला, पृथ्वीच्या भूकवचाची जाडी समुद्राखाली किती किलोमीटर असते? 5 ते 6 किलोमीटर समुद्राखाली. ठीक आहे. ओझोन संरक्षण दिन केव्हा असतो? 16 सप्टेंबर. पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या किती टक्के भाग भूकवचाचा आहे? 2%. पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या किती टक्के भाग मध्यावरणात आहे? 82%. पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या किती टक्के भाग गाभ्याचा आहे? 16%. पृथ्वीच्या गाभ्यातील द्रवाचे तापमान किती असतं? 4000 अंश सेल्सिअसपेक्षा
जास्त असतं. यानंतर 2 किंवा अधिक मूलद्रव्य विशिष्ट प्रमाणात एकत्रित येऊन बनणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? 2 किंवा अधिक मूलद्रव्य विशिष्ट प्रमाणात एकत्रित येऊन बनणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात? तर संयोग असं म्हणतात. ठीक आहे. यानंतर स्टेनलेस स्टीलमध्ये लोखंड, क्रोमियम आणि डॅश यांचं मिश्रण असतं. तर पहा स्टेनलेस स्टील कसं तयार होतो? लोखंड, क्रोमियम आणि कोबाल्ट यांचं मिश्रण केलं की स्टेनलेस स्टील तयार होतो. यानंतर सेल्युलोज आणि लिग्नन यांच्यापासून बनलेले मिश्रण कोणते आहे? तर पहा सेल्युलोज आणि लिग्निन याच्यापासून बनलेलं मिश्रण म्हणजे लाकूड आहे. चांदीचं लॅटिन भाषेतलं मूळ नाव काय आहे? अर्जेंटम आहे. यानंतर IUPAC ही जागतिक संस्था मूलद्रव्यांना नावे देण्याचं काम करते. याचं विस्तारित रूप काय आहे? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री. यानंतर पदार्थाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कणांना काय म्हणतात? अणू म्हणतात. बल्बच्या दिव्यात कशाची तार असते? टंगस्टनची तार असते. जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो? 22 मार्च. यानंतर मोठ्या जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात? तर पहा सेटिंग अल्कोहोल हा पदार्थ वापरतात. यानंतर भारत सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने कोणता दिवस अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून घोषित केला आहे? तर 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय्य ऊर्जा दिन म्हणून घोषित केलेला आहे. यानंतर वनस्पतीच्या पानांमध्ये हिरवा रंग कशामुळे असतो? हरितद्रव्यामुळे असतो. यानंतर प्रकाश ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये करण्याचे काम हरितद्रव्य करतं? तर प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये, ठीक आहे, केमिकल एनर्जीमध्ये करण्याचं काम कोण करतं? हरितद्रव्य करतं. क्लोरोफिल या शब्दाची उत्पत्ती क्लोरस या कोणत्या भाषेतील शब्दापासून झालेली आहे? तर पहा ग्रीक भाषेतील शब्द आहे. यानंतर चला इंद्रधनुष्यातील रंग सूर्याचे किरण कशामधून गेल्यामुळे तयार होतात? तर पावसाच्या थेंबामधून गेल्यामुळे तयार होतात. यानंतर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येऊन तिघेही एका सरळ रेषेत आल्यास पृथ्वीची चावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्राचा काही भाग झाकला जातो. यास काय म्हणतात? चंद्रग्रहण असं म्हणतात. यानंतर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन तिघे एका सहरेषेत येतात व चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्यास काय म्हणतात? सूर्यग्रहण असं म्हणतात. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी किती टक्के पाणी समुद्रात आहे? 97%. पृथ्वीचे किती टक्के पाण्याचा भाग व्यापलेला आहे? तर पहा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. यानंतर ज्या पदार्थातून उष्णता सहज आणि वेगाने स्थलांतरित होते त्यांना उष्णतेचे सुवाहक म्हणतात. ज्या तापमानावर स्थायूचं द्रवात रूपांतर होतं त्याला काय म्हणतात? द्रवणांक असं म्हणतात. स्थायूचं रूपांतर द्रवात होतं त्याला काय म्हणतात? द्रवणांक. ज्या पदार्थातून उष्णतेचे वहन हळूहळू होतं त्याला काय म्हणतात? उष्णतेचे दुर्वाहक, इन्सुलेटर असं म्हणतात. कंडक्ट करतात त्यांना कंडक्टर म्हणतात. आणि ज्या ठिकाणी उष्णता कंडक्ट होऊ शकत नाही त्यांना इन्सुलेटर किंवा दुर्वाहक असं म्हणतात. सर्व रंगांपैकी कोणता रंग अधिक उष्णता शोषून घेतो? तर काळा रंग. ठीक आहे. याच्यामुळे उन्हाळ्यात काळे कपडे घालू नये असं म्हणतात. जगातील प्रत्येक पदार्थ हा डॅशचे शोषण करीत असतो किंवा बाहेर टाकत असतो. एक तर उष्णता घेतो किंवा उष्णता बाहेर टाकत असतो प्रत्येक पदार्थ. ठीक आहे. यानंतर भट्टीचे तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? पायरोमीटर. रडारचे विस्तारित रूप काय? रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग असं त्याचा फुल फॉर्म आहे. गर्भाशयातील गर्भाची माहिती श्राव्यातील ध्वनीमार्फत सोनार यंत्रणेद्वारे काढता येते. या यंत्रणेला काय म्हणतात? सोनोग्राफी असं म्हणतात. मानव 20 हर्ट्जपेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाही. या ध्वनीला काय म्हणतात? अवश्राव्य किंवा अश्राव्य ध्वनी असं त्याला म्हणतात. चला मानवाची ध्वनी ऐकण्याची क्षमता कोणती आहे? पहा 20 ते 20,000 हर्ट्जपर्यंतचा ध्वनी माणूस ऐकू शकतो. एका सेकंदात एखादी वस्तू जितकी आंदोलने करेल तिला त्या वस्तूची कंपनाची वारंवारिता असं म्हणतात. फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. 20 डिग्री सेल्सिअस तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? 340 मीटर पर सेकंद. हे मनानं घेतलेलं नाही, आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहे. 20 डिग्री सेल्सिअस तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? 340 मीटर पर सेकंद विचारलं जाऊ शकतं. यानंतर 1 लिटर पाण्याचे वस्तुमान किती डिग्री सेल्सिअसला 1 किलोग्राम असते? तर 4 डिग्री सेल्सिअसला. लिटमस हा दर्शक कोणत्या वनस्पतीपासून बनवला जातो? लिटमस हा दर्शक नैसर्गिक दर्शक आहे. लायकेन या वनस्पतीपासून बनवला जातो. यानंतर चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. चला प्रश्न पहा. चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? 50 मिनिटे. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 27.3 दिवस लागतात.
चंद्र व पृथ्वी यामधील सरासरी अंतर 3,84,000 किलोमीटर. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा काळ किती दिवसांचा असतो? अमावस्या टू अमावस्या पहा या ठिकाणी 29.5 दिवसांचा, 29.5 दिवसांचा काळ असतो. प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी किती नक्षत्रांची कल्पना सांगितली? तर 27 नक्षत्रांची कल्पना. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6,000 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. प्लुटोला बटुग्रहाचा दर्जा केव्हा देण्यात आला? 2006 बटुग्रहाचा दर्जा देण्यात आला. सूर्यमालेत सर्वात लहान ग्रह कोणता आहे? बुध आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु आहे. यानंतर कोणत्या ग्रहाला पहिला बाह्यग्रह व लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे मंगळ. यानंतर गुरु या ग्रहाचे एकूण उपग्रह किती आहेत? गुरु या ग्रहाचे एकूण उपग्रह 79 आहेत. पाण्यापेक्षा कमी घनता असलेला ग्रह शनी आहे. कोणत्या 2 ग्रहादरम्यान लघुग्रह आहेत? लक्षात ठेवा, मंगळ आणि गुरुच्यामध्ये लघुग्रह आहेत. यानंतर हॅले हा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. तर पाहता 2062 या वर्षी तो दिसणार आहे. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट केव्हा सोडण्यात आला? 19 एप्रिल 1975 रोजी. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझीलमधील रिओ दी जानेरो येथे कोणत्या साली वसुंधरा परिषद घेण्यात आली? 1992 हे साल लक्षात ठेवा. वसुंधरा परिषद हा शब्द लक्षात ठेवा. GMRTचे विस्तारित रूप काय आहे? जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. दाबाचे एकक काय आहे? न्यूटन प्रति मीटर वर्ग. होका यंत्राचा प्रथम वापर कोणी केला? चीन आणि ग्रीक दर्यावर्दींनी होका यंत्राचा पहिल्यांदा वापर केला होता. जॉन डाल्टनने अणुसिद्धांत केव्हा मांडला? 1808 या वर्षी जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला. जे थॉम्सन व ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञांनी अणुसिद्धांत केव्हा मांडला? 1897 यावेळेस अणुसिद्धांत जे थॉम्सन यांनी मांडला होता. यानंतर अणुच्या केंद्रकामध्ये कोणते कण असतात? अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. पहा, अणुवस्तुमानांक म्हणजे काय? प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन. अणुवस्तुमानांक म्हणजे काय? अणुवस्तुमानांक म्हणजे काय? ॲटॉमिक मास म्हणजे काय आहे? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, जे की केंद्रामध्ये असतात. यानंतर काही मूलद्रव्यांचा अनुक्रमांक सारखा असून अणुवस्तुमानांक भिन्न असतो. अनुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर सारखा असतो आणि अणुवस्तुमानांक ॲटॉमिक मास वेगवेगळं असतं. त्यांना काय म्हणतात? समस्थानिके असं म्हणतात. कोणत्या मूलद्रव्याचे समस्थानिक अणुभट्ट्याचे इंधन म्हणून वापरलं जातं? युरेनियम. कर्करोगाच्या उपचारासाठी कशाचं समस्थानिक वापरतात? कोबाल्टचं. उपयोग लक्षात ठेवा, युरेनियम वापरलं जातं अणुभट्ट्यामध्ये. कर्करोगासाठी कोबाल्ट वापरलं जातं. ठीक आहे, त्याच्या उपचारासाठी. यानंतर आयोडीनच्या समस्थानिकाचा वापर कोठे होतो? तर गलगंडाच्या उपचारासाठी होतो. प्रत्येक मूलद्रव्याची इतर मूलद्रव्यांची संयुगा पावण्याची क्षमतेला काय म्हणतात? त्याची संयुजा असं म्हणतात, व्हॅलेन्सी असं म्हणतात. ठीक आहे. रासायनिक अभिक्रियेतील तयार होणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? प्रोडक्ट्स असं म्हणतात, उत्पादिते असं म्हणतात. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? अभिक्रियाकारक असे म्हणतात. ठीक आहे, रिएक्टंट्स असतात ते. पहा प्रश्न क्रमांक 131. ज्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकापासून फक्त एकच उत्पादित म्हणजे एकच प्रोडक्ट तयार होतो, 2 रिॲक्टंट्स असतात आणि एक प्रोडक्ट तयार होतो, त्याला काय म्हणतात? संयोग अभिक्रिया असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? संयोग अभिक्रिया असं म्हणतात. ज्या अभिक्रियेमध्ये 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकापासून फक्त एकच उत्पादित तयार होतं म्हणजे प्रोडक्ट तयार होतो, त्याला संयोग अभिक्रिया असं म्हणतात. यानंतर चला, ज्या अभिक्रियेत एक पदार्थाचे अपघटन होऊन त्यापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्यास अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. ज्या अभिक्रियेत एक घटक दुसऱ्या घटकाला विस्थापित करून वेगळे करतो त्यास विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. ज्या अभिक्रियेत मूलद्रव्याशी किंवा संयुगाशी ऑक्सिजनचा संयोग होतो व संयुगातून हायड्रोजन गमावला जातो. शेवटचा शब्द लक्षात ठेवायचा फक्त. ज्या अभिक्रियेत हायड्रोजन गमावला जातो त्याला काय म्हणतात? ऑक्सिडीकरण. आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजन गमावला जातो त्याला काय म्हणतात? क्षपन. दोन्ही रिॲक्शनमधला फरक लक्षात ठेवायचा. ट्रिक सांगितले. हायड्रोजन गमावला म्हणजे ऑक्सिडीकरण झालं, ऑक्सिजन गमावला म्हणजे क्षपन झालं. प्रश्न क्रमांक 134 आणि 35 लक्षात ठेवायची. ठीक आहे, पहा. चला प्रश्न क्रमांक 136 पाहूया. जो पदार्थ अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेग वाढतो त्याला काय म्हणतात? उत्प्रेरक. इंग्लिशमध्ये कॅटलिस्ट हा शब्द आहे. पहा, रिॲक्शनमध्ये डायरेक्टली भाग घेत नाही बट इट इन्क्रीजेस द रेट ऑफ द रिॲक्शन. ठीक आहे, म्हणजे जी काही रिॲक्शन असणार आहे त्याचा वेग वाढवण्याचं काम तो करतो, त्याला कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक असं म्हणतात. वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणतं उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्ट वापरतात? रेनी निकेल. ऑक्सिजन तयार करताना कोणतं उत्प्रेरक वापरलं जातं? मॅग्नीज डायऑक्साईड हे उत्प्रेरक वापरलं जातं. ज्या अभिक्रियेतून उष्मा शोषली जातं त्याला काय म्हणतात? उष्माग्राही म्हणतात.
त्या रिॲक्शनला. अभिक्रियेतून उष्णता बाहेर पडत असेल तर त्याला काय म्हणतात? उष्मादायी रिॲक्शन असं म्हणतात. रिॲक्शनमधून जर समजा उष्णता बाहेर पडत असेल, ऊर्जा बाहेर पडत असेल तर त्यास उष्मादायी अभिक्रिया असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 141, पेशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक, 1665. वनस्पतीच्या पेशीभित्तिका कशाने बनलेल्या असतात? सेल्युलोज. शिंबाधारी वनस्पतीच्या गाठीत कोणते जीव असतात? उत्तर आहे रायझोबियम. शैवालाचा एकपेशीय प्रकार कोणता? टायटम. 1929 पेनिसिलियम याचा शोध कोणी लावला होता? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला होता. पोलिओच्या विषाणूपासून लस कोणी निर्माण केली? साल्क आणि सेबिन असं दोघांचं नाव आहे. पोलिओच्या विषाणूपासून त्यांनी लस तयार केली होती, साल्क आणि सेबिन. DOT क्षयासंबंधी DOTचे विस्तारित रूप काय आहे? डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट. 1986 साली एड्सच्या विषाणूंचा शोध कोणी लावला? फ्रान्समधील डॉक्टर मॉन्टेनियर व अमेरिकन डॉक्टर गॅलो यांनी लावलेला आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा केली? तर लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. WHO ने 1986 केली आणि भारताने या कार्यक्रमाची सुरुवात कधी केली? तर पुढच्या वर्षी म्हणजेच 1987 या वर्षी केलेली आहे. यानंतर रस्त्याच्या कडेला चकाकणारे दिशादर्शक कोणत्या पेंटपासून तयार करतात? तर लक्षात ठेवा, फ्लोरोसेंट पेंट. यानंतर घड्याळात वापरले जाणारे बटन, जी काही बटन सेल आहेत ते कोणत्या नावाने ओळखले जातात? तर लिथियम सेल म्हणून ओळखले जातात. चुंबकीय क्षेत्रात होणारे बदल आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या क्रियेला काय म्हणतात? चुंबकीय प्रवर्तन असं म्हणतात. यानंतर पहा, एखाद्या द्रव पदार्थाला त्याच्या उत्कलनांकापर्यंत तापून नंतर त्याच्या वाफेला थंड करून पुन्हा द्रव पदार्थ मिळवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? उत्तर आहे ऊर्ध्वपतन असं म्हणतात. यानंतर खनिज तेलासाठी वापरली जाणारी एखाद्या द्रवात जर आणखीन पदार्थ वेगळे असतील तर ते पदार्थ वेगळे करण्यासाठी कोणती पद्धत आहे? प्रभाजी ऊर्ध्वपतन ही पद्धत आहे. पदार्थापासून तार काढता येण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? तन्यता असं म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न, 1.27 ग्रॅम प्लॅटिनमपासून किती तार काढण्यात आलेली आहे? तर 2.5 किलोमीटर तार काढण्यात आलेली आहे. अग्निरोधक यंत्रात कोणत्या वायूचा वापर होतो? कार्बन डायऑक्साईड. मार्श गॅस म्हणून कोणता गॅस ओळखला जातो? CH4 म्हणजेच मिथेन हे त्याचं उत्तर असणार आहे. गोबर गॅस संयंत्रणातून कोणता वायू मिळतो? मिथेन हाच वायू मिळतो. यानंतर हरितगृह परिणाम धोका, ग्रीन हाऊस इफेक्ट कोणत्या वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे आहे? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. यानंतर पहा, विजेचा बल्ब याच्यामध्ये कोणता वायू असतो? आर्गॉन हा वायू असतो. कमी तापमान मिळवण्यासाठी कोणता वायू वापरतात? हेलियम असतो पहा. यानंतर जाहिरातीसाठी असलेल्या दिव्यामध्ये कशाचा वापर करतात? निऑन या वायूचा वापर करतात. ठीक आहे, निऑनचा वापर करतात. यानंतर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कोणत्या मातीत कमी असते? रेताळ. पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कोणत्या मातीत सर्वाधिक असते? चिकन माती. फरक समजून घ्या, रेताळमध्ये सर्वात कमी आणि चिकन मातीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी असते सर्वात जास्त असते. यानंतर भारत सरकारने सामाजिक वनीकरण प्रकल्पाची सुरुवात 1976 या वर्षी केली. जागतिक मधुमेह दिवस 14 नोव्हेंबर या दिवशी असतो. सजीवांच्या पेशी आणि सजीवांची कृत्रिम पद्धतीने वाढ करण्यास काय म्हणतात? टिश्यू कल्चर असे म्हणतात. हाडापासून खते तयार केली जातात, त्याला काय म्हणतात? बोन मिल असं म्हणतात. पहा, हाडांपासून खतं तयार केली जातात त्याला बोन मिल म्हणतात. अंडे मिळवण्यासाठी वाढवलेल्या कोंबड्यांना लेयर्स असं म्हणतात. मांस मिळवण्यासाठी वाढवलेल्या कोंबड्यांना बॉयलर असं म्हणतात. हा फरक मात्र बऱ्याच जणांना माहीत असेल. पहा, लेयर्स आणि बॉयलर्स. अंडे मिळवण्यासाठी वाढवलेल्या कोंबड्यांना लेयर्स म्हणतात. मांस मिळवण्यासाठी वाढवलेल्या कोंबड्यांना बॉयलर असं म्हणतात. यानंतर खाण्यासाठी फलित नसलेल्या अंड्यांना काय म्हणतात? टेबल एग्ज असं म्हणतात. समुद्रात आढळणाऱ्या कोणत्या प्राण्यापासून मोती मिळतात? ऑयस्टर नावाचा प्राणी आहे. कोणत्या झाडावर वाढणारी किडे लाखेची निर्मिती करतात? निवडुंग आणि पळस लाखेची निर्मिती करतात. कोणत्या किड्यापासून तलम रेशीम मिळते? तुतीची पाने खाणाऱ्या किड्यापासून. कोणत्या किड्यापासून मजबूत रेशीम मिळते? ऐनाची पाने खाणाऱ्या किड्यांपासून आपल्याला मजबूत रेशीम मिळते. गोड्या पाण्यातील कोणते मासे आढळतात? महत्त्वाचा आहे बरं का प्रश्न, खूप जास्त महत्त्वाचा आहे. पहा, TETमध्ये विचारलेला प्रश्न आहे, गोड्या पाण्यात कोणते मासे आढळतात? कटला, रोहू, कार्प, मृगल. खाऱ्या पाण्यात कोणते मासे आढळतात? चॅनॉस, खसी, मुडदुशी आणि रेवणी हे माशांचे प्रकार आढळतात. समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला उती असं म्हणतात. सजीवांच्या संघटनाची सर्वोच्च पातळी म्हणजे काय आहे? जीवावरण आहे. एक पेशीय सजीवामध्ये कोणती प्रजनन पद्धती असते? तर विभाजन ही
पद्धती असते, जसं की अमिबामध्ये आहे. शैवाल या वनस्पतीमध्ये कोणत्या पद्धतीने प्रजनन होते? तर खंडीपवन या पद्धतीनं शैवालामध्ये प्रजनन होतं. यानंतर हृदयापासून शरीराच्या निरनिराळ्या भागांकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात धमन्या असं म्हणतात. सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे किती कप्पे असतात? 4 कप्पे असतात. कोणत्या रक्तगटाला सर्वग्राही रक्तगट असं म्हणतात? उत्तर आहे ओ. डॅश हे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं. इन्सुलिन. शरीराच्या क्षार आणि पाण्याचे प्रमाण कोठे शोषले जातं? तर पहा शरीरातील क्षार आणि पाणी शोषण्याचं काम कोण करतं? मोठे आतडे करत असतं. ठीक आहे. यानंतर सर्व पिष्टमय पदार्थांचं विघटन होऊन त्यांचे कशात रूपांतर होतं? ग्लुकोजमध्ये. त्यानंतर अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? रातआंधळेपणा हा रोग होतो. प्रथिनयुक्त पदार्थांच्या मुख्य घटक कोणते आहेत? नायट्रोजन हा प्रथिनयुक्त पदार्थांचा मुख्य घटक आहे. सोन्याचे दागिने 22 कॅरेटचे असतात. ठीक आहे. 24 कॅरेटचे डेलिकेट असल्यामुळे ते मोडू शकतात, त्याच्यामुळे 22 कॅरेटचे दागिने बनवले जातात. कोणता जीवनसत्व अभावी स्कर्वी हा रोग होतो? तर क जीवनसत्व. त्याचा त्या ठिकाणी कमी झाली की स्कर्वी हा रोग होतो. यानंतर महत्त्वाचे जीवनसत्वावरील प्रश्न पाहूया. लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या याच्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? क असतं. रक्ताला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? लोहामुळे. गर्भवती महिलांमध्ये लोहाच्या अभावामुळे कोणता रोग होण्याची शक्यता असते? ॲनिमिया हा रोग होण्याची शक्यता असते. जे पदार्थाचे विलात तुरट आणि कडू असतात ते कसे असतात? आम्लारी असतात. अधातूच्या द्रावणाला निळा लिटमस कसा होतो? अधातूमध्ये लक्षात ठेवा लाल होतो. ठीक आहे. अधातूच्या द्रावणात निळा लिटमस लाल होतो. यानंतर लिंबू, संत्री, मोसंबी या फळात कोणतं आम्ल असतं? सायट्रिक आम्ल. विचारलेला प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि TETमध्ये देखील आलेला प्रश्न आहे. ॲसिडवर प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा लिंबू, संत्री, मोसंबी या फळामध्ये सायट्रिक ॲसिड असते. आपल्या जठरात कोणते ॲसिड असते? तर पहा आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. चिंचेमध्ये कोणतं आम्ल असतं? टार्टरिक हे आम्ल असतं. यानंतर पहा दह्यामध्ये कोणतं आम्ल असतं? लॅक्टिक आम्ल असतं. समुद्राच्या पाण्यात क्षारांचं प्रमाण प्रति लिटर किती असतं? 35 ग्रॅम इतकं असतं. एकक पृष्ठभागावर लावलेल्या बलाला काय म्हणतात? दाब असं म्हणतात. बलाचं एकक काय आहे? पहा बलाचं एकक आहे न्यूटन. बलाचं एकक आहे न्यूटन. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. ज्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकापासून फक्त एकच उत्पादित तयार होतं त्याला काय म्हणतात? संयोग अभिक्रिया असं म्हणतात. यानंतर ज्या अभिक्रियेत एक घटक दुसऱ्या घटकाला विस्थापित करून वेगळे करतो त्याला काय म्हणतात? विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. यानंतर ज्या अभिक्रियेत मूलद्रव्यांशी किंवा संयुगाशी हायड्रोजनचा संयोग होतो किंवा संयोगातून ऑक्सिजन गमावला जातो. मग अशी सांगितलं होतं ऑक्सिजन गमावला म्हणजे क्षपन झालं. ठीक आहे. ऑक्सिजन गमावला म्हणजे काय झालं? क्षपन झालं. आता हे प्रत्येक इयत्तामध्ये काही काही प्रश्न रिपीट होतात, त्याच्यामुळे हे रिपीट झालेले आहेत, परंतु महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला, ज्या अभिक्रियेतून उष्णता बाहेर पडते त्यास काय म्हणतात? उष्मादायी म्हणतात. पाण्यामध्ये वाढणारे परंतु अपुष्प असणारे शैवाल कोणतं? स्पायरोगायरा. जमिनीवर भात शेतीत कोणते शैवाल आढळतं? तर नॉस्टॉक नावाचं त्या ठिकाणी शैवाल आढळतं. श्वासामार्गे वेरिसिला झोस्टर हा विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्यास कोणता रोग होतो? कांजण्या हा रोग होतो. 1 किलोग्राम लाकडापासून सुमारे किती किलो जूल एवढी ऊर्जा मिळवली जाते? तर 1700. उष्णता ऊर्जेचे एकक कोणते आहे? जूल हे उष्णतेचे एकक आहे. पहा उष्णता ऊर्जेचे एकक कोणतं आहे? जूल हे आहे. हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के आहे? तर पहा 21% आहे. हवेत कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त आहे? नायट्रोजन आहे. विजेच्या बल्बमध्ये आर्गॉन वापरला जातो. गहू या पिकावर कोणता रोग पडतो? MPSC ग्रुप बी मध्ये सुद्धा आलेला प्रश्न आहे. पहा ठीक आहे. गहू या पिकावर कोणता रोग पडतो? तर तांबेरा नावाचा रोग गहू या पिकावर पडतो. यानंतर अमोनिया निर्मितीसाठी तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी कोणता वायू वापरतात? नायट्रोजन हा वायू. ज्वलनासाठी उपयोगी असणारा वायू कोणता? ऑक्सिजन. रस्त्यावरच्या दिव्यामध्ये प्रामुख्याने असणारा वायू कोणता? निऑन. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये आढळणारा वायू कोणता? झेनॉन. वातावरणात कोणत्या थरात ओझोन वायू आढळतो? उत्तर आहे स्थितांबर. चला, ओझोन दिन 16 सप्टेंबर रोजी असतो. यानंतर चला शहामृग या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहू. शहामृगाचे साधारणतः आयुर्मान किती असतं? 50 असतं. यानंतर रबर या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय? तर उत्तर आहे ब्राझिलियासिस. काय आहे? ब्राझिलियासिस. यानंतर भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होतं? केरळ. नायलॉन हा धागा कोणत्या शहरांच्या नावावरून घेतला आहे? उत्तर आहे न्यूयॉर्क, लंडन. ठीक आहे. यानंतर चला
चला प्रश्न क्रमांक 230 पाहूया. जल अविद्राव्य जीवनसत्वे कशात विरघळतात? तर पहा, मेधामध्ये लाभदायक सूक्ष्मजीवांना काय म्हणतात? तर प्रोबायोटिक असं म्हणतात. प्रोबायोटिक म्हणजे काय आहे? लाभदायक सूक्ष्मजीव आहेत. कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? 22 असतात. हाडे निरोगी राहण्यासाठी कोणतं जीवनसत्व उपयोगी ठरतं? डी. लाल रक्तपेशी तयार करणारं जीवनसत्व कोणतं? B12 हे लाल रक्तपेशी तयार करतं. पाठीच्या कण्यात एकूण किती हाडं असतात? 33 असतात. मानवाच्या शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड कोठे आहे? तर मांडीमध्ये ते हाड असतं. खूप महत्त्वाचा प्रश्न होता. यानंतर मानवी त्वचा किती थरांची बनलेली असते? 2. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. न्यूटनने प्रकाशविषयक कोणता ग्रंथ लिहिला? तर ऑप्टिक्स नावाचा ग्रंथ लिहिला. कोणत्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केले? मायकेल फॅरेडे यांनी विकसित केलं होतं. यानंतर हॅले या धूमकेतूला, थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे, हॅले या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 76 वर्षे लागतात. रक्त गोठण्यास कोणतं जीवनसत्व मदत करतं? के. कुत्र्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? कॅनिस फॅमिलियारिस. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. चला, वातावरणाचा दाब समुद्रसपाटीपासून उंच जाताना काय होतो? कमी होत असतो. डॅनियल बर्नोली या शास्त्रज्ञाच्या तत्वानुसार हवेचा वेग कमी झाला तर दाब काय होतो? वाढतो. ठीक आहे. चिनी माती हे कोणत्या प्रकारचे औद्योगिक खनिज आहे? तर पहा, चिनी माती हे कोणत्या प्रकारचं औद्योगिक खनिज आहे? त्याचं उत्तर आहे केओलिनाइट. यानंतर चला, उत्तर काय आहे? केओलिनाइट. यानंतर चला प्रश्न क्रमांक 247. मृदेच्या सुपीकतेसाठी सामू किती लागतो? पहा, सामू म्हणजे काय? pH 6 ते 8 लागतो, तेव्हा मृदा सुपीक असते. जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर. जागतिक अणुसुरक्षा दिन 16 ऑक्टोबर. चला तर प्रश्न क्रमांक 250 पाहूया. महाराष्ट्रामध्ये कांदे व बटाटे यांची सर्वात मोठी बाजारपेठ जी आहे ती कोणत्या ठिकाणी आहे? ज्या ठिकाणच्या किमतीनुसार कांदे आणि बटाटे यांच्या भावावर परिणाम होत असतो. असा प्रश्न आहे, थोडासा प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर उत्तर आहे लालसगाव, नाशिक या ठिकाणची ती बाजारपेठ आहे. यानंतर केवळ परिणामाच्या साह्याने संपूर्णपणे व्यक्त करता येणार अशी राशी कोणती? तर आदिश राशी, त्याला काय म्हणतात? स्केलार क्वांटिटी असं म्हणतात. लांबी रुंदी हे कोणत्या राशीचे उदाहरण आहेत? तर आदिश राशी म्हणजेच स्केलार त्या ठिकाणी क्वांटिटीचे उदाहरणं आहेत. यानंतर परिणाम आणि दिशा यांच्या साह्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी कोणती आहे? तर सदिश राशी असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? वेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. वेग हे कोणत्या राशीचं उदाहरण आहे? सदिश राशीचं वेग हे उदाहरण आहे. 1 TMC पाणी म्हणजे किती घनफूट पाणी होय? 1 अब्ज घनफूट पाणी होय. 1 घनफूट म्हणजे किती लिटर असतात? तर 283.17 लिटर असतात. यानंतर पेशीचा उल्लेख सर्वप्रथम कोणी केला? रॉबर्ट हुक यांनी केलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक जैवविविधता दिन केव्हा असतो? 22 मे. निरोगी मानवी शरीराचे तापमान 34 अंश सेल्सिअस असतं. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? त्याला म्हणतात मायोलॉजी. यानंतर शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता? तर कुठे असतो? मांडीमध्ये असतो. यानंतर शरीरातील सर्वात लहान स्नायू कुठे असतो? तर तो कानामध्ये असतो. यानंतर विद्युत दिव्यातील तार कशाची बनलेली असते? टंगस्टनची बनलेली असते. भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन उत्पादन कंपनी ONGC ही कंपनी आहे. ठीक आहे. यानंतर सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर कोठे आहे? मुंबई हाय या ठिकाणी आहे. LPG सिलेंडरमध्ये कोणते घटक प्रामुख्याने आढळतात? प्रोपेन आणि ब्युटेन. LPGमध्ये LPGचा फुल फॉर्म काय आहे? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. LPG सिलेंडरमध्ये प्रोपेन व न्यूट्रेनचे प्रमाण किती असते? तर पहा 30-70 इतकं त्या ठिकाणी प्रमाण असतं. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 267. वारंवारिता कोणत्या एककात मोजतात? उत्तर आहे हर्ट्झ. यानंतर ध्वनी पातळी कोणत्या एककात मोजतात? डेसिबल. दररोज, चला पुढचा प्रश्न पाहूया. दररोज तारे किती मिनिटे लवकर उगवतात व मावळतात? उत्तर आहे 4 मिनिटे. चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याला किती दिवस लागतात? तर पहा चंद्राला 27.3 दिवस लागतात. सजीवांचे 2 सृष्टीत विभाजन कोणी केलं? कार्लस लिनियस यांनी विभाजन केलं आहे सजीवांचं. ठीक आहे. यानंतर सजीवांचे आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी हे 2 गट कोणी पाडले? चॅटन यांनी पाडले. राष्ट्रीय विषाणू संस्था कोठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. विषाणूंचा अभ्यास कशात केला जातो? तर सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये केला जातो. स्वाईन फ्लूचा संसर्ग कोणत्या प्राण्यामुळे होतो? डुक्कर या प्राण्यामुळे होतो. यानंतर हिवतापाचा प्रसार कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? तर ॲनाफिलिस नावाची डासाची मादी असते. पहा. यानंतर हत्तीरोगाचा प्रसार कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? क्युलेक्स नावाची
डासाची मादी असते. यानंतर स्वाईन फ्लूची प्रथम बाधा कोणत्या देशात आढळली? मेक्सिको देशात. यानंतर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? उत्तर आहे यकृत. यानंतर पित्त हे कोणत्या अवयवात तयार होतं? तर आपण मगाशीच पाहिलं पित्तरस यकृतामध्ये असतो. स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? H1N1. रेबीज हा रोग कोणत्या प्राणीमुळे होतो? तर कुत्र्यामुळे रेबीज हा रोग होतो. कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लक्षणे किती दिवसात दिसतात? तर 90 ते 175 इतक्या दिवसात दिसतात. पेशींच्या अनियंत्रित व असामान्य वाढीस काय म्हणतात? कर्करोग असं म्हणतात. मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण कोणत्या देशात आढळतात? गंभीर बाब आहे, भारत या देशामध्ये मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. पहा, जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. द्रव हे कणांचे बनलेले असतात व त्या कणांना कापता येत नाही असं कोणी सांगितलं होतं? तर डेमोक्रिटस यांनी सांगितलं होतं. द्रव्याला लहान लहान कणाला ॲटम हे नाव कोणी दिलं होतं? तर डेमोक्रिटस यांनी हे नाव दिलेलं होतं. तर पहा पुढचा प्रश्न, अणुसंरचनेचे पहिले प्लम पुडिंग प्रारूप कोणी मांडलं? तर उत्तर आहे थॉम्सन यांनी मांडलेलं होतं. यानंतर मलेरिया रोग कशामुळे होतो? चला पुढचा प्रश्न, मलेरिया हा रोग कशामुळे होतो? तर प्लाझ्मोडियम याच्यामुळं मलेरिया हा रोग होतो. रक्ताविषयी अभ्यासाच्या शाखेला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? हॅमॅटोलॉजी असं म्हणतात. यानंतर पांढऱ्या रक्तपेशी किती प्रकारच्या असतात? उत्तर आहे 5 प्रकारच्या असतात. शरीरातील रक्ताभिसरणाचे वर्णन सर्वप्रथम कोणी केलं? विल्यम हार्वे यांनी. शरीरातील जे रक्ताभिसरण आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, त्याचं वर्णन त्यांनी केलं होतं. विल्यम हार्वे यांचं नाव लक्षात ठेवा, ब्लड सर्क्युलेशन, विल्यम हार्वे. हृदय प्रत्येक ठोक्याला किती मिलीलिटर रक्त ढकलतं? तर प्रत्येक मिनिटाला पहा 75 मिलीलिटर इतकं रक्त ते ढकलत असतं. यानंतर रक्तदानासाठी एका व्यक्तीचे किती रक्त घेतलं जातं? 350 ml. यानंतर ABO रक्तगटाचा शोध कोणी लावला? कार्ल लँडस्टेनर यांनी लावला होता. यानंतर ॲसिटिक ॲसिडचा स्रोत कोणता? विनेगर. लिंबामध्ये कोणतं आम्ल असतं? सायट्रिक हे आम्ल असतं लिंबामध्ये. यानंतर कपडे धुण्याच्या साधनामध्ये कोणते आम्लारी वापरतात? NaOH. आंघोळीचा साबण, शॅम्पू यामध्ये कोणता आम्लारी वापरतात? KOH. यानंतर आपल्या जठरात कोणते आम्ल असते? पहा महत्त्वाचा प्रश्न, आपल्या जठरामध्ये कोणतं आम्ल असतं? HCl हे आम्ल असतं. प्रजनन प्रकारानुसार प्राण्यांचे किती व कोणते प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. एक आहे अंडज, दुसरा आहे जरायुज. पाणी कोणत्या तापमानाला उकळण्यास सुरुवात होते? 100 डिग्री सेल्सिअस. हिवाळ्यात रात्रीच्या वेळी हवेचा सरासरी तापमान वेग किती असतो? 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी. उन्हाळ्यात भर दुपारी हवेचे सरासरी तापमान किती असते? 35 अंश सेल्सिअस यापेक्षा कमी. फ्रीजमधील सरासरी तापमान किती असतं? 5 अंश सेल्सिअस याच्यापेक्षा कमी असतं. यानंतर फ्रीजरमधील सरासरी तापमान किती असतं? -18 डिग्री सेल्सिअस. छातीचा पिंजरा किती हाडांचा मिळून बनतो? 25 हाडांनी मिळून बनतो. पाठीच्या कण्यात किती हाडं असतात? 33 हाडं असतात. यानंतर ज्या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा जास्त हाडे जोडलेले असतात त्या जोडणीला काय म्हणतात? सांधा असं म्हणतात. ज्या सांध्यांची हालचाल 180 कोनात होते त्यांना काय म्हणतात? तर बिजागिरीचा साधा असं म्हणतात. ठीक आहे. यानंतर ज्या सांध्याची हालचाल 360 अंश कोनात होते त्यांना काय म्हणतात? उकळीचा सांधा असं म्हणतात. बाह्य त्वचेच्या थरामधील पेशीत कोणते द्रव्य रंग असते? तर मेलानिन नावाचे असते. यानंतर एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला काय म्हणतात? एक रेषीय समान गती असं म्हणतात. ठीक आहे, रेषीय एक समान गती असं देखील म्हणतात. यानंतर एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्याला काय म्हणतात? रेषीय असमान गती असं म्हणतात. यानंतर प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारा प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागावर येऊन परत येतात त्यांना काय म्हणतात? प्रकाशाचं परावर्तन असं म्हणतात. ठीक आहे, रिफ्लेक्शन त्या ठिकाणी होत असतं. यानंतर सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात? गुरुग्रह. विशिष्ट वस्तुमानाच्या पदार्थांचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला त्या पदार्थाची उष्माधारकता असे म्हणतात. ठीक आहे. पाऱ्याचा गोठणांक व उत्कलनांक किती? महत्त्वाचा पुस्तकामध्ये दिलेला आहे. गोठणांक आहे 39 अंश सेल्सिअस आणि उत्कलनांक आहे 357 अंश सेल्सिअस. यानंतर महत्त्वाचा प्रश्न पाहूया. चला, वर प्रश्न आहे एकपेशीय सजीवांची उदाहरणे कोणती? प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 321 पहा. एकपेशीय सजीवांची
उदाहरणे कोणती? अमिबा, पॅरामेशियम, क्लोरेला, स्पायरोगॅरा आणि युग्लिना. या ठिकाणी एकपेशीय सजीवांची नावं पाठच करून ठेवा. अमिबा, पॅरामेशियम, क्लोरेला, स्पायरोगॅरा आणि युग्लिना हेच आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं पहा. यानंतर चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 322. कोणत्या रक्तगटाला सर्वग्राही असं म्हणतात? उत्तर आहे ए बी. अळूच्या पानात कशाचे स्फटिक असते? कॅल्शियम ऑक्सॅलेट. ऋणप्रभार असलेल्या सूक्ष्मकणांना काय म्हणतात? इलेक्ट्रॉन. प्रकाशाचा वेग किती असतो? 3 × 8⁻⁴ मीटर पर सेकंद. यानंतर लोहाच्या अभावामुळे कोणता विकार होतो? पंडुरोग म्हणजेच ॲनिमिया होतो. आयोडीनच्या अभावामुळे कोणता आजार होतो? गलगंड म्हणजेच गॉयटर हा आजार होतो. यानंतर लिटमसचे पाण्यातील द्रावण जांभळ्या रंगाचे असते, तर आम्लात हा दर्शक मिसळला असता तर त्याचा कोणता रंग होतो? लाल रंग होतो. ठीक आहे, आम्लामध्ये मिसळल्यानंतर. लिटमसचे पाण्यातील द्रावण जांभळ्या रंगाचे असते, तर आम्लारीत त्याचा रंग कसा होतो? निळा होतो. आम्लामध्ये लाल, आम्लारीमध्ये निळा होतो. इतकाच फरक आहे. यानंतर सामान्यतः अधातूंचे ऑक्साईड्स त्याला काय असतात? आम्लधर्मी असतात. सामान्यतः धातूंचे ऑक्साईड्स कसे असतात? आम्लारीधर्मी असतात. यानंतर पाण्यात विरघळणाऱ्या आम्लारींना काय म्हणतात? अल्कली असं म्हणतात. प्रसाधन ग्रहांच्या स्वच्छतेसाठी कोणते आम्ल वापरतात? उत्तर आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. यानंतर लोणचे व मुरंबा टिकवण्यासाठी कोणते आम्ल वापरतात? ॲसिटिक आम्ल किंवा बेन्झोइक आम्ल वापरतात. जठरात कोणते आम्ल वाढले असता ॲसिडिटी होते? तर पहा, जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड वाढलं की आपल्याला ॲसिडिटी होते. यानंतर ॲसिडिटी झाल्यावर डॉक्टर आम्लारीधर्मी औषध देतात. हे औषध सामान्यपणे कसं असतं? कोणतं असतं? मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे असतं. कोणत्या 2 देशांच्या सीमेवर मृत समुद्र आहे? इस्रायल आणि जॉर्डन यांच्या सीमेवर आहे. त्यानंतर कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे काय? निदलपुंज हे आवरण आहे पहा. यानंतर फुलाला फुल्लिंगी भाग जो असतो त्याला काय म्हणतात? तर पुमंग असं म्हणतात. फुलाचा स्त्रीलिंगी भाग असतो त्याला जायंग असं म्हणतात. यानंतर रेताड मृदेमध्ये वाळूचे कण कोणत्या खनिजाचे बनलेले असतात? सिलिकॉन डायऑक्साईड. ठीक आहे. यानंतर कोणत्या मृदेला गाळाची मृदा म्हणतात? तर पोयटा मृदा याला गाळाची मृदा असं म्हणतात. यानंतर कोणत्या मृदेपासून कप बशा, स्नानगृहातील फरशा, टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे किंवा मुखवटे इत्यादी बनवतात? तर चिनी मृदा. ठीक आहे, केओलिन असं त्याला म्हणतात. थोडंसं या ठिकाणी पहा, आपण PDF तयार करताना काही थोड्याशा टायपिंग मिस्टेक आहेत, त्या तुम्ही समजून घ्याल. ठीक आहे. ही सर्व PDF तुम्हाला अक्षय गोरे या ॲपवर फ्रीमध्ये मिळणार आहे. अशाच सर्व विषयांच्या नोट्स आपण त्या ठिकाणी अपलोड केल्या आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे जे आपले व्ह्यूवर्स आहेत त्या सर्वांकडे आपलं ॲप्लिकेशन पाहिजे. आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते सर्चमध्ये येत नाही, त्याच्यामुळे इथून पुढं सर्व माहिती आपण आपल्या ॲप्लिकेशनवर टाकणार आहोत. ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मोफत टेस्ट आणि सर्व PDF भेटणार आहेत. इथून पुढच्या ज्या काही एक्झाम्स होतील, पुढची TET असू द्या, टेट असू द्या, सर्व एक्झामसाठी त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन भेटणार आहे. महत्त्वाचे व्हिडिओ, काही व्हिडिओ त्या ठिकाणी ॲप्लिकेशनवर टाकले जातील. ठीक आहे. कारण आपली ऑडियन्स जी आहे ती आपल्या ॲप्लिकेशनवर त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आपण इतर कुठल्याही ठिकाणी PDF शेअर न करता फक्त आपल्या ॲपवर शेअर करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे जे आपले खूप आधीपासूनचे व्ह्यूवर आहेत, रेग्युलर व्ह्यूवर आहेत, त्यांना मात्र नक्की याचा फायदा होणार आहे. यासाठी आपण कुठलीही फीस घेत नाहीत, परत एकदा मेन्शन करतोय. ठीक आहे. चला, कोणत्या मृदेपासून पुतळे मूर्ती बनवली जाते? शाडूची मृदा. यानंतर कोणत्या मृदेपासून कुंड्या सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात? तर टेराकोटा मृदा याच्यापासून कुंड्या सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. सौंदर्य प्रसाधनात कोणती मृदा वापरली जाते? तर मुलतानी मृदा ही वापरली जाते. मृदेवरचे महत्त्वाचे प्रश्न पाहिले. कोणत्या शास्त्रज्ञाने हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित सामू संकल्पना मांडली होती? तर उत्तर आहे सोरेनसन, डेन्मार्क या देशाचा आहे. यानंतर आम्लयुक्त मृदेचा सामू किती असतो? 6.5 पेक्षा कमी. उदासीन मृदेचा सामू किती असतो? 6.5 ते 7.5 इतका असतो. आम्लारीधर्मी मृदेचा सामू किती असतो? 7.5 पेक्षा जास्त असतो. यानंतर पोषक द्रव्य शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर पोषण असं म्हणतात. यानंतर चला पुढचे प्रश्न. काही सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे, त्यांना काय म्हणतात? तर स्वयंपोषक म्हणतात. यानंतर काही सजीव अन्नासाठी इतर सजीवावर म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्यावर अवलंबून असतात, त्यांना काय म्हणतात? परपोषक असं म्हणतात. ठीक आहे, दुसऱ्यावर अवलंबून राहणारे. यानंतर
मातीमधील कोणते सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात? तर ॲझिटोबॅक्टर म्हणून त्यांचं नाव आहे. यानंतर वनस्पतीमधील 2 वहन व्यवस्था कोणत्या? तर पहा, जलवाहिन्या आणि दुसरा आहे रसवाहिन्या. यानंतर चला पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्णीय वनस्पतीच्या मुळावर असलेल्या गाठीमध्ये असतो? तर पहा, आपण याच्या आधी देखील पाहिलेला आहे. कोणता जीव हा शिंबावर्णीय जे आहेत वनस्पती त्यांच्या मुळावर असलेल्या गाठीमध्ये असतो? उत्तर आहे रायझोबियम. उत्तर काय आहे? रायझोबियम. यानंतर ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात, त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात, त्यांना काय म्हणतात? परजीवी वनस्पती असं म्हणतात, पॅरासाइट म्हणतात. ठीक आहे. परजीवी वनस्पतींची उदाहरणे कोणती? उत्तर आहे बांडगुळ आणि अमरवेल. पहा, या ठिकाणी बांडगुळ हा शब्द तुम्ही ऐकला असेल, त्याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी आता कळेल की परजीवी वनस्पतीचं उदाहरण काय आहे? बांडगुळ आहे. ठीक आहे. अमरवेल हे देखील उदाहरण आहे. चला, काहीतरी आपलं एंटरटेनिंग का असेना परंतु लक्षात राहते ते महत्त्वाचं. ठीक आहे. चला, मृत अवशेषावर जगणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? मृतोपजीवी वनस्पती असं म्हणतात. पोषणाचे 5 टप्पे कोणते? पहिला टप्पा आहे पहा, अन्नग्रहण, पचन, शोषण, त्यानंतर सात्मीकरण आणि उत्सर्जन. हे आहेत पचनाचे 5 टप्पे. ठीक आहे. चला, इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? बाह्य परजीवी पोषण असं म्हणतात. उदाहरणार्थ उवा, गोचीड, ढेकून हे करतात. ठीक आहे. यानंतर शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाची अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? आंतरपरजीवी पोषण असं म्हणतात. उदाहरणार्थ पट्टकृमी किंवा गोलकृमी. यानंतर कोणत्या मापन पद्धतीत? आता मापनवर प्रश्न आहेत पहा. चला, कोणत्या मापन पद्धतीत? लांबी मीटरमध्ये, वस्तुमान के जीमध्ये व काळ सेकंदामध्ये मोजतात. MKS पद्धतीमध्ये. ठीक आहे. यानंतर पहा, प्रश्न असे तयार केलेले आहेत मित्रांनो की तुमचा त्या ठिकाणी थेरीचा जो अभ्यास आहे तो करण्याची गरज लागणार नाही. पहा, प्रश्न क्रमांक 362 पहा आणि 63 पहा. कोणत्या मापन पद्धतीत? लांबी कशामध्ये? मीटरमध्ये म्हणजे M. वस्तुमान कशामध्ये? KG म्हणजे K. आणि वेळ कशामध्ये? सेकंदामध्ये म्हणजे S. MKS झालं बरोबर. आता पहा, CGS पद्धती म्हणजे काय? लांबी सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये, G म्हणजे ग्रॅम आणि S म्हणजे सेकंद. ठीक आहे. यानंतर प्राचीन काळात इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंत अंतरास काय म्हणतात? क्युबिट असं म्हणतात. चला, यानंतर एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे काय आहे? उत्तर आहे अंतर ही अदिश राशी आहे. ठीक आहे. अदिश राशी म्हणजे काय? स्केलार क्वांटिटी आहे. आणि सदिश राशी म्हणजे काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. याचे देखील अर्थ सांगितले. विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर म्हणजे काय आहे? तर वेग आहे. यानंतर चला, विद्युत प्रभाराला धनप्रभार व ऋणप्रभार अशी नावे कोणत्या शास्त्रज्ञाने दिली? बेंजामिन फ्रँकलिन यांनी ही नावं दिलेली आहेत. बेंजामिन फ्रँकलिन नाव लक्षात ठेवा. चला, ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला काय म्हणतात? तडीरक्षक असं म्हणतात. ठीक आहे. चला, यानंतर पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण काय म्हणून ओळखलं जातं? सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका म्हणून ओळखलं जातं. यानंतर प्रश्न क्रमांक 370. सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला काय म्हणतात? किण्वन असं म्हणतात. दातावर कोणत्या कठीण पदार्थाचे आवरण असते? तर इनॅमल नावाचा कठीण पदार्थाचं दातावर त्या ठिकाणी आवरण असतं. यानंतर लाळेमध्ये कोणते विकार असते? टायलिन असतं. लहान आतड्याची साधारणतः लांबी किती असते? 6 मीटर इतकी असते. क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूवर जास्त पातळ लेप लावतात, त्या प्रक्रियेला काय म्हणतात? गॅल्वनायझेशन असं त्याला म्हणतात. चला, टूथपेस्टमधील कोणते प्रमुख घटक दातावरील घाण दूर करतात? कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम आणि हायड्रोजन फॉस्फेट हे जे आहेत ना, हे घटक दातावरील घाण दूर करतात. जगातील पहिली व्यावसायिक टूथपेस्ट ही कोणत्या कंपनीने कोणत्या शहरात तयार केली? तर कोलगेट कंपनी आहे न्यूयॉर्क शहरमध्ये. यानंतर चला, विमानाचे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्ता, वंगण, डांबर हे घटक कशापासून मिळतात? तर पेट्रोलियमपासून मिळतात. पहा, जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलवरील बिंदूला काय म्हणतात? तर ऊर्ध्व बिंदू असं म्हणतात. झेनिथ. पहा, या ठिकाणी ऊर्ध्व बिंदू म्हणजे काय आहे? झेनिथ हा शब्द लक्षात ठेवा. यानंतर
जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या पायाच्या बरोबर खाली असलेल्या खगोलावरील बिंदूला काय म्हणतात? अधबिंदू म्हणतात. ठीक आहे. 2 खगोलीय ध्रुवामधून आणि निरीक्षकाच्या ऊर्ध्व आणि अधबिंदूतून जाणाऱ्या अधोवर्तुळास काय म्हणतात? मध्यमंडळ असं म्हणतात. आता वर आपण 2 व्याख्या पाहिलेल्या आहेत. तर पहा, 2 खगोलीय ध्रुवामधून आणि निरीक्षकाच्या ऊर्ध्व आणि अधबिंदूमधून जाणाऱ्या अधोवर्तुळास काय म्हणतात? मध्यमंडळ असं म्हणतात. मेरिडियन असं म्हणतात. मेरिडियन तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणचं नाव ऐकलं असेल. एखाद्या हॉटेलचं देखील नाव असू शकतं, एखाद्या ठिकाणचं नाव मेरिडियन असू शकतं. एक आईस्क्रीम कंपनीमध्ये आईस्क्रीमचं नाव सुद्धा मेरिडियन आहे बघा. पण पहा, या ठिकाणी मेरिडियनचा अर्थ काय होतो? मध्यमंडळ काय आहे? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 380 व्यवस्थित वाचायचा. वाचताना थोडीशी या ठिकाणी गडबड होऊ शकते, काही वेळेस उच्चार चुकू शकतात. ती गोष्ट तुम्ही समजून घ्याल. कारण हाच जर व्हिडिओ हळूहळू करायचा म्हणला तर आपल्याला 3 तासात देखील व्हिडिओ संपणार नाही. तुमचा पेपर आलेला आहे, तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये रिव्हिजन करून घ्यायचं काम माझं आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 381. पृथ्वीचे विषुववृत्त सर्व दिशांना अमर्याद वाढवले तर ते खगोलाला ज्या वर्तुळात छेदते त्या वर्तुळास काय म्हणतात? तर वैश्विक वृत्त असं त्याला म्हणतात. खगोलच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला काय म्हणतात? तारकासमूह म्हणतात. वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणतात? जडत्व असं म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 384. बस अचानक सुरू झालेलं प्रवासी जे आहेत ते मागच्या दिशेने फेकले जातात. हे उदाहरण कशाचं आहे? विराम अवस्थेतील जडत्व याचं उदाहरण आहे. बस पुढे चालले की आपण मागे जातो, त्याला काय म्हणतात? विराम अवस्थेतील जडत्व. फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरतो. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या जडत्वाचं आहे? तर पहा, हे गतीचं जडत्व आहे. गतीचं जडत्व आहे. यानंतर बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या जडत्वाचं आहे? तर हे देखील गतीच्या जडत्वाचं उदाहरण आहे. वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेने फेकले जातात. पहा, हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या जडत्वाचं आहे? तर कशाचं आहे? पहा, हे देखील गतीच्या किंवा दिशेच्या जडत्वाचं आहे. तर पहा, हे दिशेच्या जडत्वाचं आहे. कारण गतीचं जडत्व कसं असतं? पहा, अचानक बस थांबली मग आपण काय होतो? पुढच्या बाजूस जातो. ठीक आहे. कारण आपण देखील त्या स्पीडमध्ये असतो आणि बस डाव्या बाजूला वळते, आपण उजव्या बाजूला जातो, म्हणजे दिशा बदलली जाते. बरोबर, दिशा बदलली जाते म्हणजे दिशेचं जडत्व त्या ठिकाणी असणार आहे. यानंतर दाबाचे एकक कोणते? न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल हे आहे. दाब ही कोणत्या प्रकारची राशी आहे? अदिश म्हणजे स्केलार क्वांटिटी आहे. वातावरणीय दाबाचे एकक कोणते आहे? तर पहा, एम बार किंवा या ठिकाणी HPA. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? हेक्टो पास्कल असं म्हणतात त्याला. यानंतर घनतेचे SI पद्धतीतील एकक कोणते? kg पर मीटर क्यूब हे आहे घनतेचे SI पद्धतीतील एकक. ठीक आहे. kg पर मीटर क्यूब. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. यानंतर प्लम पुडिंग अनुप्रारूप कोणी मांडलं? तर थॉम्सन यांनी मांडलेलं आहे 1904 या वर्षी. केंद्रकीय अनुप्रारूप कोणी मांडलं? अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी 1911 मध्ये केंद्रकीय अनुप्रारूप हे मांडलेलं आहे. यानंतर न्यूक्लियॉनचे 2 प्रकार कोणते? तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 प्रकार आहेत. विद्युत प्रभार याच्या दृष्टीने उदासीन असलेला अणुकण कोणता आहे? तर न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्हीही मध्ये येत नाही. तर पहा, न्यूट्रॉन काय असतो? हा उदासीन असतो. यानंतर चला, विद्युत प्रभारदृष्ट्या ऋण प्रभारित असलेला अणू कोणता? तर इलेक्ट्रॉन असतो. ठीक आहे. ऋण प्रभार असतो इलेक्ट्रॉनवर. यानंतर केंद्रीय विखंडन आणि वीज निर्मितीसाठी कशाचा उपयोग होतो? युरेनियम 235. गॉयटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये कशाचा उपयोग होतो? आयोडीन 131. अणूतील बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे? तर संयुज आहे, व्हॅलेन्सी आहे. ठीक आहे. अलंकार बनवण्यासाठी कोणत्या राजधातूंचा उपयोग केला जातो? सोने, चांदी, प्लॅटिनम यांचा उपयोग केला जातो. हे आहेत राजधातू, नोबेल आहेत. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी कोणत्या राजधातूचा उपयोग औषधीमध्ये होतो? तर चांदीचा उपयोग होतो. पहा, कोणत्या राजधातूंचा उपयोग? उत्प्रेरक. मग कॅटलिस्ट मग अशीच पाहिलं की तो रिॲक्शनमध्ये डायरेक्ट भाग घेत नाही, परंतु रिॲक्शनचा वेग वाढवतो. त्याला काय म्हणायचं? उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट असं म्हणायचं. तर कोणत्या राजधातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून सुद्धा होतो? उत्तर आहे प्लॅटिनम आणि पॅलेडियम. यानंतर भोपाळ गॅस दुर्घटना. परत एकदा प्रश्न आला. 2 डिसेंबर 1994 याच्या रात्री. तारीख लक्षात ठेवा. पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम कोण करतं? तर तंतुकणिका करतात. मायटोकॉन्ड्रिया जे असतात ते करतात. पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू विषाणूंना कोण नष्ट करतं? तर लयकारिका. ठीक आहे. पेशीवर जे हल्ला करतात
त्या जीवाणू आणि विषाणूंना नष्ट करण्याचं काम कोण करतं? लयकारिका करतं. पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे अंग कोणते आहे? तर रिक्तिका आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 407. चला, लवके ही डॅश व डॅश या दोन प्रकारचे असतात. तर अवर्ण लवके त्याला पांढरे किंवा रंगहीन लवके असं म्हणतात आणि वर्ण लवके त्यांना रंगीत लवके असं म्हणतात. हृदयाच्या वरच्या कप्प्यांना डॅश तर खालील कप्प्यांना डॅश असे म्हणतात. अलिंद आणि निलय. वरचा कप्पा म्हणजे अलिंद आणि खालचा टप्पा म्हणजे काय? निलय. खते तयार करण्यासाठी कोणते आम्लारी वापरतात? तर अमोनियम हायड्रॉक्साईड हे आम्लारी खते तयार करण्यासाठी वापरले जातात. यानंतर बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युत वाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादीमध्ये कोणत्या प्रकारचे प्लास्टिक वापरतात? याला आपण पॉलिव्हिनाइल क्लोराईड असं म्हणतो, PVC असं म्हणतो. दुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या, मऊ, गार्डन पाईप इत्यादीमध्ये कोणत्या प्रकारचं प्लास्टिक वापरलं जातं? तर पहा, याचं उत्तर आहे पॉलिइथिलीन, त्याला आपण PE असं म्हणतो. लाऊडस्पीकर, वाहनांचे भाग, दोरखंड, चटया, प्रयोगशाळेतील उपकरणं आदीमध्ये कोणत्या प्रकारचं प्लास्टिक वापरतात? तर त्याचं उत्तर आहे पॉलीप्रोपिलीन, त्याला PP असं म्हणतात. प्रयोगशाळेत काचेच्या वस्तू बनवण्यासाठी कोणत्या प्रकारची काच वापरली जाते? उत्तर आहे सिलिका ही काच वापरली. चला, पुढचा प्रश्न पाहूया. पाण्यात विद्राव्य असलेल्या कोणत्या काचेच्या जलकाच किंवा वॉटर ग्लास असे म्हणतात? तर पहा, अल्कली सिलिकेट काच जी आहे ती पाण्यात विद्राव्य असल्याने त्या काचेला जलकाच किंवा वॉटर ग्लास असे म्हणतात. चला, प्रश्न क्रमांक 415 पाहूया. पांढरा बिबट्या हा अत्यंत दुर्मिळ प्राण्याचं रक्षण करण्यासाठी सर्वात मोठं अभयारण्य कोणतं? द ग्रेट हिमालय नॅशनल पार्क. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? आसाम या ठिकाणी आहे. भरतपूर येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पाणपक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. चला, यानंतर प्रश्न क्रमांक 418. रणथंबोरच्या अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. आशियाई सिंहाचे जगातील एकमेव आश्रयस्थान कोणतं? गुजरातमधील गिरचे जंगल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण कमीत कमी वेळामध्ये सर्व प्रश्न 6वी ते 8वीच्या सिलेबसवर पाहिलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्याला महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पाऊस चालू असल्यामुळं या ठिकाणी देखील पहा मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे थोडासा बॅकग्राऊंडला या ठिकाणी आवाज येत असेल, परंतु मी या ठिकाणी व्हिडिओ कमीत कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं घाईमध्ये उच्चारामध्ये चुकी होऊ शकतात, कारण आपण कंटिन्यू या ठिकाणी 1 तासाच्या आसपास बोलतोय, म्हणजे आपले उच्चार काही काही चुकत असतात. ठीक आहे, ती गोष्ट समजून घ्याल. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. येणाऱ्या एक्झामसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपले व्हिडिओ पाहणारे आपले व्ह्यूवर्स या सर्वांना येणाऱ्या टेट परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत आणि नक्कीच तुम्ही शिक्षक व्हाल ही मला खात्री आहे. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.